आता कस भक्ती भक्ती भैरू ही कांताची उष्टी हळद भक्तीला लागणार. ऐ सुनिया नकली आई बाप कुठे आहेत की? मग बोलाव ना. ए आई बाप नकली या बाई. येड्या काय नकली नकली लग्नात पण असं नकली नकली करणार काय तू? बोलो या बाई. कोण आहे ते? अरे हे कुठल्याच बाजूला श्रीमंत वाटत नाहीये. तू बरोबर बोलला होता. अरे एवढा खर्च केला यांच्यावर पण हे दलिंदर ते दलिंदरच दिसताय. तिघांना पण सांगतो कान उघड ठेवून ऐका. तुमच्या चुकीमुळं जर प्लॅन फसला ना तर तिघांना मारून गाडून टाकत कुठं तरी. आत्मारामच्या घरच्यांना वाटलं पाहिजे तुम्ही श्रीमंत आहे म्हणून. काय मुक्तासारखी भक्ती पण सासरी एकदम ऐशो आरामात राणी सारखी राहील असं वाटलं पाहिजे त्यांना. कसं विषय आहे का कांता शेठ? भक्ती तसंही तुमच्या सोबत राणी सारखंच आयुष्य जगणार आहे. एकाशी लग्न झालेली भक्ती दुसऱ्याच्या प्रेमात कशी मग्न झाली हे पाहून त्या मुक्त्याचं काय होतंय हे बघायची मला लई इच्छा होऊन राहील. त्या मुक्तानं मला धमकी दिली होती. तोंड्याला शेंदूर फासून हातात बांगड्या भरून गाढवावरून धिंड काढणार असं म्हणाली होती. आता तिच्या तोऱ्याची कशी धिंड काढतो हा कांता शेट ते बघच तू. मुक्ता केली तू आता. भैरू याचा एक नातेवाईक तयार कर आणि ही हळद भक्तीकडे पोचती कर. लगेच करतो. माव बोलणं मोठ हो द्या साठ लोट. रेणुका, अगं प्रत्येक वेळेस पाहुण्यांना नाही टाळू शकत आपण. किती ऑड वाटतं ते. त्यामुळे जे भेटायला येत आहेत त्यांना प्लीज भेटून घे. त्यांना पाहायचंय तुला. अरे पण मी नाही म्हणतच नाहीये. मी काय म्हणते, तू मुक्ता वहिनीला आधी बोलावून घे, मग बघ पाहुणे घरचे सगळ्यांना कशी खुश करते ते. आणि एक लक्षात ठेवा, मी तुमची हांजी हांजी करायला इथे आलेली नाहीये. तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागेन असं समजू नका. एनिवे
मला एक कळत नाहीये तुमच्या पाहुण्यांना मला का भेटायचंय, का बघायचंय? मी काय एखादा प्राणी संग्रहालयात नुकताच दाखल झालेला नामशेष झालेला एखादा प्राणी आहे का? मी शोपीस आहे. अगं हे बघ, आपण लग्नात खूप कमी पाहुण्यांना बोलवलं होतं, म्हणून त्यांना तुला पाहायची इच्छा आहे, ते म्हणूनच आग्रह करतायत ना. पण मी काय म्हणतो की देशमुखांची सून कशी आहे, वेदची बायको कशी दिसते त्यांना पाहायचंय. तू त्यांना भेटायला आडेवेडे का घेतेस? आणि मी काय म्हणते, तुम्हाला मुक्ता वहिनीला इथे बोलवण्यात काय प्रॉब्लेम आहे? ह्या घरात पाय ठेवणारी माझी पहिली पाहुणी कोणी असेल ना, तर ती मुक्ता वहिनी असेल. ज्या लोकांनी तिला नगरकरांच्या घरातून बाहेर काढलं ना, त्यांच्याच घरात तिचं पाऊल पडलेलं बघण्यासारखा दुसरा आनंद कुठलाच नाही. नाही, आम्ही तिला घराच्या बाहेर काढलं एवढंच फक्त तू लक्षात ठेवलंस. हा, पण तिचा खरेपणा, तिचं खानदान आमच्यापासून लपवून ठेवलं, ते तू सोयीस्कर ते विसरतेस. पण ती गोष्ट खरंच सांगण्यासारखी होती का? एवढी क्षुल्लक गोष्ट आहे ती. तुमच्यासाठी असेल शुल्लक, आमच्यासाठी नाही. नाही, यांनी लपवून ठेवलं, पण याला सांगायला काय झालं होतं? हा, पण बाबा, मी सांगायचा प्रयत्न केला होता त्या दिवशी. मला भीती वाटली की अरे पण त्याचे परिणाम काय हे बघतोयस ना तू. अरे ही पोरगी डोक्यावर मिऱ्या वाटायला निघालीये. आय एम सॉरी, ते मीरा वाटणं वगैरे इमॅजिन झालं. बस कर, थांबव हे सगळं. हो, आता तर हे सगळं कुठे सुरू झाले. आणि वेद, जर आज मुक्ता वहिनी मला भेटायला आली नाही ना, तर स्विमिंग सूट घालून मी तुमच्या पाहुण्यांसमोर. थांब थांब बाबा, हिचं बोलणं प्लीज सिरियसली घ्या. ही कशी आहे मला चांगलंच माहिती आहे. तिच्या वडिलांवर गेले पूर्णपणे. ती जे ठरवते ना ते पूर्ण करते. त्यामुळे आता सुद्धा ती इच्छा पूर्ण नाही झाली तर ती म्हणते तसं होईल ना. वेद, तू आम्हाला सावध करतोयस का हिची भीती दाखवतोयस? वरून तिचं कौतुक करते ते वेगळंच. त्याने बोललेलं तुम्हाला कौतुक जरी वाटत असेल ना, तरी ते सिरियसली घ्या. आणि मी सोबत येताना स्विमिंग कॉस्ट्युम कॅरी केलंय. खोटं वाटत असेल तर दाखवायला आणू का? नको नको बाबा, काय करू? बोलवा तिला, होऊ देत तुमच्या मनासारखं. रिंग होतोय. हा, बोला वेद भाऊ. ऐक ना, मला तुझी मदत हवी आहे आणि वेळ अशी आली की फक्त तूच मदत करू शकतेस. म्हणजे असं काय झालंय? अगं हे बघ, आमच्या घरी काही पाहुणे आलेत रेणुकाला भेटायला आणि ती कोणालाच भेटायला नाही म्हणते आणि ऐकतही नाही कोणाचं. तुम्ही रेणुका त्यांना फोन द्या. हा ठीक आहे. हॅलो वहिनी, हे बघ, आधी तू माझं आहे. मी पाहुण्यांना भेटायला तयार आहे, पण त्याआधी तू इथे ये. मग मी कुठलाच हट्ट नाही करणार. रेणुका ताई, तुम्ही काय बोलताय? तिकडे यायलाच 3-4 तास लागतील, इकडे यायला परत तेवढाच वेळ लागन. आणि बघ, तिच्या लग्नाची सगळी तयारी राहिली. ती सगळी कामं मलाच करायची. आणि दुसरं म्हणजे मी तिकडे आलेली तुमच्या घरच्यांना काय आवडायचं नाही. अगं म्हणूनच तर बोलवतीये तुला. तू पण ना इतकी भोळी आहेस की तुला सगळंच फोडून सांगावं लागतंय मला. हे बघा भाऊ, ऐका, असं अजिबात काही करू नका. का नको करू? ज्या लोकांनी तुला तुझ्याच घरातून बाहेर काढलं, ती मुक्ता त्यांच्या घरात आल्यावर काय करतात ते बघायचंय मला. आणि त्यामुळे तुम्हाला इथे हवी आहे, कळलं तुला? अगं नगरकर घराण्याची शान आहेस तू. मला माहितीये तू सगळं मॅनेज करू शकते. रेणुका ताई, तुम्ही भाऊ ऐका. एकतर भक्ती सगळ्याच बाबतीत मायावर अवलंबून आहे. म्हणजे फक्त भक्तीच तुझी बहीण आहे ना? मी कोणीच नाहीये, मी नाहीच ते तुझी बहीण. ठीक आहे. काय म्हणाली ती? काही नाही, परत तेच. मी घरी यावं म्हणून अडून बसले. तुला माहितीये मुक्ता, हे ऐकताना मला किती भारी वाटतंय. इट फील सो गुड. यार, रेणुकाचा खरंच खूप जीव आहे तुझ्यावर. मुक्ते, चल पटापट आता उद्याची तयारी करायला घ्या दोघी बहीण. वय आई, रेणुका ताईंचा फोन आला होता.
ते मला तिकडं त्यांच्या घरी बोलवते. ताई अगं मला तुझी लय गरज आहे. आज तू कुठं जाऊ नको बरं. आजच काय, मी आयुष्यभर तुझ्या सोबतच आहे, कुठंच जाणार नाही. पण ह्या पण माझ्या बहीणच आहेत ना, मला त्यांची लय काळजी वाटते ग. मला तिकडे जायला पाहिजे. आणि मी काय अशी जाते आणि अशी येते बघ, काळजी नको करू. अगं ताई त्यांनी परत तुझा अपमान केला तर? हे आता असं नाही वागणार. असं वागल्यामुळेच तर रेणुका त्यांनी त्यांना धारेवर धरले. आणि आता ते पण विचार करून हैराण झाले असतील की आपण बघायला आलो तेव्हा ही मुलगी म्हणजे आमची रेणुका कशी होती आणि आता कशी झाली. बरं मुक्ते, तू तिकडं चाललीयस तर तुझ्या सासरच्या माणसांकडून पण कोणीतरी यायला पाहिजे ना. नाही म्हणजे त्यांना पण तुझी आठवण येत असणार ना. काय कुठे जायचे? चल पटकन आवर तू, आपल्याला रेणुकाच्या घरी जायचंय. रेणुकाच्या घरी कशाला? अरे कशा? 2 दिवसापूर्वी सासरी गेले, लगेच काय तिच्या मागे मागे जायचंय आपण? अगं आहे काम, तुला काय, तू आवर ना पटपण. काय एवढी घाई आहे पण तुम्हाला? अरे संस्थेत जावं लागेल ना, मीटिंग आहे ना आज आपली महत्वाची. ती मीटिंग रद्द कर. कॅन्सल का? अरे का म्हणजे एक कौटुंबिक कामासाठी आम्हाला दोघांना जरा बाहेर जायचंय, ते मीटिंग रद्द करून टाक. काय म्हणजे एवढं काय महत्वाचं काम आहे की ज्यामुळे मीटिंग पुढे ढकलावी लागणार आहे? तर तू काय एवढे प्रश्न विचारतोय? मी सांगते ना, त्यांना रेणुकाच्या घरी जायचंय. रेणुकाच्या घरी? आत्ताच तर गेले ना ती सासरी, लगेच तिकडं काही झालंय का? काहीतरी झालं तरच जातो का माणूस? नुसतं भेटायला नाही का जाऊ शकत माझ्या मुलीला? मग काही कार्यक्रम आहे? तुला कशाला एवढे प्रश्न पडलेत रे? नसत्या चौकशा. भाऊजी मी सांगते काय झालंय ते. तिकडे ना मुक्ता येणार आहे ना, म्हणून यांना मुक्ताशी बोलता येईल, तिला भेटायला म्हणून एवढी तडतड चाललेली आहे, कळलं? अच्छा, म्हणजे दादाचा बायकोपेक्षा किंवा मुलीपेक्षा सुनेवर जास्त जीव आहे. बघा हे बाबा, असं काही नाही आहे. हे मुळात आधी ना मुक्ता तिथे येणार आहे हे आता हिच्याकडनं मला कळलेलं. काय बोलतात बघा. हा, खोटं बोलू नका तुम्ही, तुम्हाला अजिबात खोटं बोलता येत नाहीये. मुक्ताने तुम्हाला आधीच माहिती होतं. आहे कळलं ना? बरं मला एक सांग, मुक्ता तिथे येणार आहे हे तुला कसं काय कळलं? जशी रेणुका तुमची मुलगी आहे ना, तशी ती माझी पण मुलगी आहे. तुमची जशी पुनापुनी होते तशी माझीही पुनापुनी होते, तिने सांगितलंय मला. बरं चल आवर ना पटकन. नाही पण दादानं आता जो रेणुकाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय त्याला माझा संपूर्ण तो हा आहे काय पाठिंबा आहे. एक काम करू बाबा, आपण हिचं काय आवरून होणार नाही, आपण दोघं जाऊन भेटून येऊ. अरे वा, तुम्हाला दोघांना बरं जाऊ देईन. मी मुक्ताला पसंत केलेली आहे सारंगसाठी सगळ्याच्या आधी, त्यामुळे मी येणारच आहे तुमच्या बरोबर, कळलं ना? हो, हे मात्र खरे आहे वहिनी. मी काय म्हणतो दादा, आता वहिनी एवढं म्हणतातच आहेत तर येऊ दे आपल्या बरोबर त्यांना रेणुकाकडे. काय? नाही, वैजंतीच्या आधी मी मुक्ताला पसंत केलंय. मीच सारंगला सांगितलं होतं की मुक्ता या घरची सून झाली पाहिजे. तेव्हा म्या बे तुमच्या संग येणार, तयार आहे. अहो तुम्ही मुक्ताला फोन करून बघा ना कुठपर्यंत पोहोचले ती. आहे ना फोन नंबर? नाही आहे. बर करा फोन. हॅलो मुक्ता. हा दादा बोला. पण मला एक सांग, रेणुकाकडे तू निघालेस का अजून वेळ आहे तुला? तुम्हाला कसं कळालं? अरे कसं माहित, मग कळतं आम्हाला सगळं. आणि मला एक सांग, तू तिथे जाणार आहेस हे आम्हाला का नाही कळवलंस तू? हा, आम्ही सगळेजण इथे तुझी केवढी आठवण काढत असतो. हा एक मिनिट जरा याच्याशी बोल. हा मुक्ता, अगं आम्हाला सगळ्यांना तुझी आठवण येतेच आहे, पण सगळ्यात जास्त आठवण कुणाला येत असेल तुझी तर यांना. तू रेणुकाकडे येणार आहेस, तुला भेटता येईल, तुझ्याशी बोलता येईल ना, म्हणून काय चाललंय मगाचपासनं. मी खरंच
लई नशीबवान आहे. वहिनी मला सेपरेट किचन हवंय हं? काय झालं? असे का बघताय? नाही म्हणजे प्रॉपर्टीत हिस्सा हवाच आहे मला, आधीच सांगते. आणि शिवाय घरातील सोनं पैसा यामध्ये वाटाही हवाच आहे. भाऊ एक अतिशय उत्तम वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शोध, कारण ना हिच्या डोक्यावर आता जास्तच परिणाम होत चाललेला आहे. असं बोलायचं नाही माझ्याशी. नाही आता आपल्यात बहीण भावाचं नातं नाहीये, त्यामुळे हे असं बोललेलं मी खपवून घेणार नाही. अंबिका, या घरात पैशात तू हिस्सा मागू शकत नाहीस. तो हक तू कवाच गमावलायस. या समद्याची म्या मालकीन आहे, तेव्हा कुणाला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे म्या ठरवणार आहे, लक्षात ठेव. अंबिका नानासाहेब नगरकर म्हणतात मला, म्हणजे माहेरचं नाव माझं अंबिका नानासाहेब नगरकर आहे. हा, त्यामुळे तुम्ही कितीही नकार दिला ना तरी माझ्या नावाला तुम्ही नकार देऊ शकत नाही. आणि तसं कायदाच सांगतो ना आपला की आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा समान हक्क असतो. आणि कोर्टात जायची सगळी तयारी केली आहे मी. मोठी आई. हा बोल ग. अंबिका त्यांना फोन द्या. हो देते. कोण कोण बोला ना, म्हणजे कळेल कोण येते. हॅलो, मुक्ता बोलते. घाबरले ना मी. मुक्ता, मला वाटलं कुठल्या तरी डॉनचा फोन आलाय, म्हणजे मला घाबरवायला वहिनीने सांगितलं. बोल. मी सांगते ते एकदा नीट ऐका. या घरात काही झालं तर वेगळं किचन होणार नाही. मुक्ता, अगं बाळा विसरलीस का तू? तुला या घरातून हकलून दिलंय मी. जरी हे घर सोडलं असेल ना तरी घराशी संबंध संपलेला नाही. नगरकरांची सून आहे. हे घर माव आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हे मावच राहणार. म्हणून मी सांगते ते नीट ऐका. घरात वेगळं किचन होणार नाही. ठीक आहे, मग मी तुला चॅलेंज देते. ह्या घरात वेगळं किचन होणारच. आता घर तोडायला निघाले. खरंच कळत नाहीये कसं थांबू, कुठं कुठं लक्ष देऊ. काही झालं तरी आपलं घर तुटायला नाही पाहिजे. यार पण ही अंबिका आत्या असं का वागते ना, खरंच काही कळत नाही. आपल्या घरात एवढं चांगलं एकीचं प्रेमाचं वातावरण असताना ना फक्त आपल्या एका अंबिका आत्यामुळे आता आपल्या घरात पुन्हा तीच जुनी भांडणं, तोच त्रास, सगळं तेच सुरू होणार आहे. फक्त ना मुक्ता, एका चुकीच्या माणसामुळे घरातली सगळी शांती जाते, सगळं वातावरण बिघडतं. नाही पण अंबिका, किचन सेपरेट झाल्यानंतर आपलं जेवण आपणच बनवायचं का? हो मग. अगं मग त्यासाठी किराणा लागेल, भाजीपाला आणावं लागेल, गॅस लागेल. मग हा सगळा खर्च भागवणार कसा? आपल्याकडे पैसे आहेत का? त्याचा विचार मी अजून केला नाहीये, बघू कसं करायचं ते. अगं पण मुक्ता म्हणाली होती ना की सेपरेट किचन होऊ देणार नाही, त्याचं काय? ती बोलली आणि तिला आपण घाबरायचं? ती काही करू शकत नाही. तिला या अंबिकाची ताकद माहित नाहीये. काय माहित नाही? अगं राहून राहून मला असं वाटतंय की तिच्यामध्ये ना काहीतरी अद्भुत शक्ती आहे, म्हणून तर घरात 24 तास तिच्या आरती ओवाळत असतात. शक्ती कसली हो? चलाक आहे ती, चलाक. तिला ना सगळ्यांना कसं ताब्यात ठेवायचं ना माहितीये. घरातल्या प्रत्येकाचा अभ्यास करून ती या घरात शिरली आहे. मग शक्ती तिच्यात नाही, शक्ती माझ्यात आहे. माझ्या मेंदूत शक्ती आहे.
आणि ती शक्ती भलभल्यांची वाट लावू शकते. याच बिंदूचा वापर करून मी मुक्ताला घराबाहेर काढलं. आता तिला कायमचं घराबाहेर कसं ठेवता येईल याचा विचार करायचा आहे. यासाठी ना मला एक व्यक्ती मदत करू शकते. कोण? आर्या. आर्या आणि मी मिळून हा प्रयत्न करू की मुक्ता या घरात परत पाऊलच ठेवणार नाही.